अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींची सेवा करणं म्हणजे नेमकी काय. स्वामींची नित्य सेवा करणं म्हणजे फक्त सारामृताचे 3 अध्याय वाचणं आणि 11 माळी जप करणं इतकंच आहे का? स्वामींची नित्य सेवा किती दिवसांपर्यंत करायची असते? स्वामींची नित्य सेवा करताना संकल्प करायचा का? किंवा संकल्प करून आपण स्वामींच्या कोणकोणत्या सेवा करू शकतो? किंवा आपण स्वामींच्या रोज सेवेमध्ये काय काय पठण करू शकतो? तर बघा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रश्न उरणार नाही. बघा, स्वामींच्या नित्यसेवेबद्दल बऱ्याच जणांना आता माहीत आहे. तरीसुद्धा बघा, नवीन स्वामी सेवेकरी जे आहेत त्यांच्या मनामध्ये असे बऱ्याच प्रकारचे प्रश्न आहेत. तर त्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, तर त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे स्वामींची सेवा करणं म्हणजे नेमकी काय? तर याबद्दल आपण बोलूया. बघा, स्वामींची सेवा करणं म्हणजे, आता तुम्ही जर स्वामी सेवेत आलेले आहात, तुम्ही नवीन आहात, तुम्हाला स्वामी सेवा कशी करायची हे माहीतच नाही आहे. तर बघा, स्वामींची सेवा करणं म्हणजे स्वामींना सगळ्यात आधी तुमच्या घरामध्ये स्वामींचा छोटा मोठा फोटो असला पाहिजे किंवा मूर्ती असली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला स्वामी सेवेला सुरुवात करायची असते. तर स्वामींना आपल्या घरामध्ये स्थान देऊन तुम्हाला स्वामींची सेवा करायला सुरुवात करायची असते. तर बघा, स्वामींची सेवा करताना सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तुम्हाला क्रमशः 3 अध्याय वाचायचे असतात. या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. त्यातले तुम्हाला रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे. आता क्रमशः 3 अध्याय वाचायचे हे पण बऱ्याच जणांना समजत नाही, म्हणजे नेमकी काय. बघा, त्या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. जर तुम्ही आज 1, 2, 3 हे अध्याय वाचले, हे 3 अध्याय वाचले, तर उद्या तुम्हाला 4, 5, 6 हे अध्याय वाचायचे आहेत. परवा तुम्हाला 7, 8, 9 इतके अध्याय वाचायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्रमशः याचे 3 अध्याय रोज वाचायचे असतात. आणि पूर्ण जेव्हा तुमचा 21 अध्यायापर्यंत वाचून होतं, त्यानंतर परत दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला पहिल्यापासून सुरुवात करायची आहे. परत तुम्हाला दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला 1, 2, 3 हे अध्याय वाचायचे आहेत. परत त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला 4, 5, 6 हे अध्याय वाचायचे आहेत. तर असे तुम्हाला क्रमशः 3 अध्याय सारामृताचे रोज वाचायचे असतात. ते का वाचायचे असतात त्याचं कारण बघा, कारण की 3 अध्याय रोज वाचणं म्हणजे आपला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळावर स्वामींची कृपादृष्टी होत असते. आपले भोग कमी होत असतात आणि जो आपला भविष्य काळ आहे तो सुधारण्यास मदत होत असते. स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर पडत असते. म्हणून आपल्याला रोज हे 3 अध्याय वाचायचे असतात. त्यानंतर स्वामींच्या सेवेमध्ये तुम्हाला रोज 11 माळी करायच्या असतात. आता रोज 11 माळीच करायच्या असं बंधन नाही. त्यात तुम्ही जर एक जरी माळ रोज मनापासून पूर्ण श्रद्धेने केली तरी चालणार आहे. पण जर तुम्हाला शक्य असेल रोज 11 माळी करणं, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. कारण त्या 11 माळींना सुद्धा खूप महत्त्व आहे. प्रत्येक माळीला एक महत्त्व आहे. प्रत्येक माळ ही प्रत्येक देवतेसाठी आहे. त्यामुळे तुम्ही त्या 11 माळी जर तुम्हाला करता आलं तर नक्कीच करा. पण बघा, 11 माळी करायच्या म्हणून खूप फास्ट करणं किंवा त्यात अजिबात म्हणजे करायच्या म्हणून करायच्या आहेत असं करू नका. त्यापेक्षा मग तुम्ही एकच माळ घ्या, पण मनापासून घ्या. ती अगदी स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचली पाहिजे अशी. बघा, याला स्वामींची सेवा करणं म्हणतात. याला स्वामींची नित्य सेवा म्हणतात. आता दुसरा प्रश्न असा आहे की नवीन स्वामी सेवेकरी जे आहेत, आता आम्ही जर स्वामी सेवेत आलेलो आहोत, मग स्वामींची अशी रोज सेवा आम्ही किती दिवसांपर्यंत करू किंवा किती दिवसांसाठी स्वामींची नित्य सेवा करायची असते? बघा, तुम्ही जर स्वामी सेवेत आलेले आहात तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही ही जी काही नित्य सेवा आहे ती तुम्ही आजन्म करा. म्हणजे जोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत स्वामींची नित्यसेवा कधीही सोडू नका. आता शेवटी मर्जी तुमची आहे. पण बघा, जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो ना, तेव्हा आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळतं.
आपण आपले प्रत्येक सुखदुःख स्वामींना सांगायला लागतो. स्वामी आपल्याला मार्ग दाखवायला लागतात आणि आपल्याला बऱ्याच अडचणी स्वामी अशाच सोडून टाकतात. म्हणून तुम्ही जर नवीन स्वामी सेवेकरी असाल, तुम्हाला हा प्रश्न असेल की स्वामीची नित्यसेवा कधीपर्यंत करायची, किती दिवसांपर्यंत करायची असते, तर ही सेवा मी तुम्हाला सांगेल, तुम्ही जर आजन्म केली, जोपर्यंत तुमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत जर केली ना, तर तुमच्या जीवनाचं कल्याणच होणार आहे. तुमचं कधीच काहीच वाईट होणार नाही. स्वामीची कृपादृष्टी तुमच्यावर कायम असणार आहे आणि हा जन्मच काय, येणारे पुढचे कित्येक जन्म असो, स्वामी नेहमी आपल्यासोबत असणार आहेत. त्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये एकदा जर तुम्ही आलात तर स्वामींची सेवा कधीच सोडू नका. रोज आपल्याला नित्यसेवा करायची असते आणि नित्यसेवा ही आपल्या श्वासाश्वास असेपर्यंत आपल्याला करायची आहे. आता हे माझं सांगणं झालं. शेवटी तुमच्या मनात पण ते पाहिजे की मला स्वामींची जी काही नित्यसेवा मी सुरू केलेली आहे ती माझ्या श्वासाश्वास असेपर्यंत मी ती चालू ठेवणार आहे, ती मी कधीच सोडणार नाही. हा तुमचा एक निश्चय पाहिजे, एक दृढ निश्चय पाहिजे. काही झालं तरी मी स्वामींची सेवा सोडणार नाही. कारण की आपण जर स्वामी सेवेत आहोत तर स्वामी आपल्या पाठीशी आहेत. तुम्ही जर स्वामींची सेवा सोडली तर स्वामी तुमचे प्रश्न कसे सोडतील याचा विचार आपणच करायला हवा. त्यामुळे स्वामींची नित्यसेवा कधीही सोडू नका. त्यानंतरचा तिसरा प्रश्न असा आहे की स्वामींची नित्यसेवा करणं म्हणजे फक्त श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे रोज 3 अध्याय वाचणं आणि 11 माळी जप करणं इतकंच आहे का, की आपण अजूनही काही सेवा करू शकतो? बघा, स्वामींची नित्यसेवा करणं म्हणजे फक्त 3 अध्याय वाचणं आणि 11 माळी जप ही नित्यसेवा आहे. पण तुम्ही याच्यामध्ये आणखीन काही सेवा ॲड करू शकता. हे तुमच्या यथाशक्तीप्रमाणे, तुमच्या मर्जीप्रमाणे आहे. जसं की मी तुम्हाला मागे व्हिडिओ शेअर केला होता, स्वामी समर्थ अष्टक तुम्ही रोज म्हणू शकता. त्यानंतर घोरकष्टधरण स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडावी यासाठी तुम्ही रोज स्वामींच्या नित्यसेवेमध्ये ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, जसं आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राची माळ घेतो तसंच या 99 मंत्राची तुम्ही 1 माळ जप करू शकता किंवा 5 माळ जप करू शकता तुमच्या मर्जीप्रमाणे. बघा, स्वामींची नित्यसेवा फक्त 3 अध्याय आणि 11 माळी जप करणं इतकी आहे असं म्हटलं तरी चालेल. किंवा तुम्ही या सेवेमध्ये ज्या काही सेवा तुम्हाला वाटल्या, आता तुम्हाला मी बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत की तुम्ही स्वामींच्या नित्यसेवेमध्ये काय काय ॲड करू शकता. तुम्ही नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बघा. खूप छान छान सेवा आहेत. आणि बघा, प्रत्येक सेवेमागे ना काही कारण आहे. प्रत्येक सेवेला काही ना काही महत्त्व आहे. जसे की स्वामी समर्थ अष्टक आपण म्हणतो, तर ते अष्टक आपण स्वामींना एक केविलवाण्या शब्दात आपण स्वामींना प्रार्थना करत असतो आणि त्या अष्टक म्हटल्यावर आपल्याला सुद्धा एक खूप प्रसन्न वाटतं आणि खरंच स्वामींचा पण आशीर्वाद आपल्या पाठीशी असतोच. आणि त्यानंतर बघा, असं तारक मंत्र तर आपण रोज पठण केलाच पाहिजे. स्वामींच्या नित्यसेवेमध्ये मी सांगायचं विसरली, तारक मंत्र पण तुम्हाला पठण करायचं आहे किमान 1 वेळेस तरी. भले तुम्ही दुसऱ्या सेवा नका करू, पण श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे रोज 3 अध्याय वाचणं, 11 माळी किंवा 1 माळ, 5 माळ, 7 माळ तुमच्या यथाशक्तीप्रमाणे जप करणं, त्यानंतर तारक मंत्र किमान एकदा तरी म्हणणं, ही स्वामींची नित्यसेवा आहे. आता या नित्यसेवेमध्ये काय काय तुम्हाला ॲड करायचं आहे हे तुमच्या मर्जीवर आहे की तुम्हाला काय काय ॲड करायचं आहे. तुम्ही स्वामी समर्थ अष्टक तुम्ही रोज म्हणू शकता. घोरकष्टधरण स्तोत्र तुम्ही रोज म्हणू शकता. घोरकष्टधरण स्तोत्रावर सुद्धा आत्ताच 4-5 दिवसापूर्वी त्याच्यावर व्हिडिओ केलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा. घोरकष्टधरण स्तोत्र आपण यासाठी म्हणतो की ज्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहे, संकट आहे, ते सगळे दूर होतील आणि आपल्याला सांसारिक सुख लाभेल. यासाठी आपल्याला रोज घोरकष्टधरण स्तोत्र म्हणायचं असतं. मी तुम्हाला नेहमी सांगत असते की तुमच्या नित्यसेवेमध्ये तुम्ही हे ॲड करू शकता, ही सेवा ॲड करू शकता, ही सेवा खूप प्रभावी आहे, तुम्ही ती सेवा ॲड करू शकता. त्या सगळ्या सेवा ॲड करायच्या की नाही, रोज त्यात तुम्हाला पठण करायच्या की नाही, हे तुमच्या मर्जीवर आहे. आणि बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न असा आहे की आता जर आम्ही स्वामींची नित्यसेवा करत आहोत, रोज आम्ही 3 अध्याय वाचत आहोत किंवा श्री स्वामी समर्थ जप करत आहोत, तारक मंत्र म्हणत आहोत, मग आम्ही आता जर समजा स्वामी समर्थ अष्टक म्हणायला सुरुवात केली आणि जर एखाद दिवशी आमच्याकडनं म्हणणं नाही झालं तर चालेल का? तर हो, नक्कीच चालेल. असं अजिबात नाही की स्वामी पण म्हणत नाही की तू तुझे कामं वगैरे सोडून माझी सेवा करत बस. स्वामी नाही समजतं. एखाद दिवशी जर आपल्याकडनं झाली नाही सेवा तरीही स्वामी आपल्याला माफ करतात. असं अजिबात नाही की स्वामींची सेवा
एखाद दिवशी केली नाही तर स्वामी आपल्याला काही शिक्षा देणार आहेत किंवा आपल्याला अनुभवच येणार नाही, असं अजिबात नाही. तुम्हाला खरोखर एखाद दिवशी कामं असते, तुमच्याकडनं नाही सेवा घडली, तर त्या दिवशी तुम्ही सेवा नाही केली तरी चालेल, पण रोज सेवा करण्याचा प्रयत्न करा. मुद्दाम टाळाटाळ करू नका. स्वामींना समजतं की तुम्ही मुद्दाम टाळाटाळ करत आहात की तुम्हाला खरंच कामं आहेत, हे बघणारे स्वामी आहेत. आता आपण आपल्या मनाशी ठरवायचं आणि सेवा करायची. सेवा करायला मुद्दाम टाळाटाळ करायची नाही, तर रोज आपल्याला सेवा करायची आहे. हा आपला निश्चय असला पाहिजे की आपल्याकडनं सेवा घडलीच पाहिजे रोज. एखाद दिवशी खूप कामं असले, नाही झाली तर ठीक आहे, त्या दिवशी स्वामीसुद्धा आपल्याला समजून घेतात. तर त्यामुळे अजिबात काळजी करू नका. जर तुमच्याकडनं एखाद दिवशी सेवा नाही घडली तरी चालणार आहे. त्यानंतरचा प्रश्न असा आहे की स्वामींची नित्यसेवा करताना संकल्प करावा का? तर बघा, स्वामींची नित्यसेवा करताना संकल्प करायची गरज नाही, कारण ही सेवा आपण आजन्म करणार आहोत. संकल्प कधी करायचा असतो? जेव्हा आपण ठराविक दिवसांसाठी सेवा करतो. आता तुम्हाला एक उदाहरण सांगते. जर तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान केलं, तारक मंत्र जर तुम्ही ठरवलं, तुम्हाला संकट आलं एखादं आणि तुम्ही स्वामींना साकडं घातलं आणि स्वामींना तुम्ही म्हटले की स्वामी, मी आजपासून 21 दिवस रोज 11 वेळेस तारक मंत्र म्हणणार आहे, याला संकल्प असं म्हणतात. आपण स्वामींपुढे बसत असतो. संकल्प कसा करायचा हे बऱ्याच जणांना माहीत आहे. तुम्हाला जर माहीत नसेल तर मला कमेंट करा, मी त्याच्यावर सुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवेल. तर बघा, आपण स्वामींसमोर बसून आपल्याला संकल्प करायचा असतो की स्वामी, मी 21 दिवसांसाठी 11 वेळेस रोज तारक मंत्र म्हणणार आहे, तर याला संकल्प म्हणतात. आपण स्वामींना साकडं घालतो आणि 21 दिवसांसाठी म्हणजे ठराविक दिवसांसाठी आपण ती सेवा करत असतो, त्याला संकल्प असं म्हणतात. आता नित्यसेवा आपण आजन्म करणार आहोत, त्यामुळे त्याला संकल्प करण्याची गरज नाही. संकल्प जेव्हा आपण करतो ना, तेव्हा ती सेवा आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायचीच असते, लक्षात घ्या. संकल्प केला आणि ती सेवा तुम्ही मध्ये सोडू शकत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला ती सेवा, तुम्ही जर 21 दिवसांचा संकल्प केला तर तुम्हाला 21 दिवसांपर्यंत ती सेवा करणं आहे. तुम्हाला त्यात खंडही पडू देता येत नाही. मासिक धर्म आला, विटाळ सुतक आला तर ती गोष्ट वेगळी आहे, पण एरवी तुम्हाला त्यामध्ये खंड पडू देता येत नाही. तुम्हाला ते 21 दिवस त्या सेवेसाठी द्यावेच लागतात. ती सेवा तुम्हाला पूर्ण करावीच लागते, त्यासाठी तुम्ही बांधील असतात. त्याला संकल्प करणं असं म्हणतात. आणि संकल्पयुक्त सेवेचे सुद्धा बऱ्याच प्रमाणात भरपूर असे अनुभव येतात आणि लवकर अनुभव संकल्पयुक्त सेवेचे येत असतात. आता नित्यसेवा आपण रोज करणार आहोत, आजन्म करणार आहोत. तोपर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आपण नित्यसेवा करणार आहोत स्वामींची. मग एखाद दिवशी आपल्याला काम आलं आणि आपण त्या दिवशी सेवा जर आपल्याकडनं नाही घडली तरी चालतं, कारण की आपण संकल्प केलेला नाही आहे. म्हणजे संकल्प जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला आपल्या सेवेमध्ये खंड पडू देता येत नाही. तसं नित्यसेवेमध्ये आपण ही सेवा आपल्या आयुष्यभरासाठी आपण करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला नित्यसेवा करताना संकल्प करण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला ही सेवा फक्त आपल्या स्वामींसाठी करायची असते, जेणेकरून स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर पडते आणि स्वामींचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि रोज आपल्याकडनं स्वामींची सेवा घडते. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्याला स्वामींची नित्यसेवा म्हणतात. तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. संकल्पयुक्त सेवा तुम्ही कोणतीही करू शकता. तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतात, श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकतात. 1, 11, 21, 51, 108 पारायण तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या माळीचा तुम्ही अनुष्ठान करू शकता. मी रोज 11 माळी 21 दिवस करेल किंवा मी रोज 11 माळी 11 दिवस करेल, हा संकल्प तुम्ही करू शकता. म्हणजे याला म्हणजे तुम्ही स्वामींची कोणतीही जी सेवा आहे त्याचा तुम्ही संकल्प करू शकता ठराविक दिवसांसाठी. जर तुम्हाला कोणतं संकट आलं, जेव्हा तुम्हाला कोणताही मार्ग दिसत नाही, तुमची एखादी इच्छा आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे, त्या गोष्टींसाठी तुम्ही संकल्प करू शकता. आणि संकल्पयुक्त सेवेचे लवकर अनुभव येत असतात, म्हणून संकल्प करून सेवा करायची असते. पण नित्यसेवा करताना संकल्प करण्याची गरज नाही, कारण आपण नित्यसेवा ही आयुष्यभरासाठी करणार आहोत. तर समजलं? तर अशापर्यंत तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे. बघा, स्वामींच्या सेवेबद्दल खूप बोलण्यासारखं आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आणि तुम्हाला जर अजूनही यामध्ये काही डाऊट असेल ना, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ नक्कीच बनवेल. तुम्हाला व्यवस्थित मी समजावून सांगेल की स्वामींची ही सेवा कशी करायची, ती सेवा कशी करायची. तुम्हाला कोणत्याही सेवेबद्दल काही डाऊट असला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तर चला,
ही खूप छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वाची होती, जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.